UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पुण्यात भिंतीला हिरवा रंग देत फुलांची चादर चढवलेल्या जागी मेधा कुलकर्णींनी भगवा रंग दिला। भिंतीला हिरवा रंग देणारा मूळ जागेचा मालक असल्याची माहिती। बीड हत्येतील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे CIDचे अतिरिक्त महासंचालक बुर्डेंना आदेश। बंदूकसोबत ज्याचे फोटो आहेत त्या सर्वांचे परवाने रद्द करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे बीड पोलीस अधीक्षकांना आदेश। बीडमध्ये जनसागर लोटला, कराडला अटक करा, धनंजय मुंडेंना हकला, आक्रोश मोर्चातून सर्वपक्षीय नेत्यांची मागणी। धनुभाऊ तुमची निवडणूक बोगस मतावरची, सुरेश धस यांचा निशाणा, तर बीडमध्ये गोलीमार भेजे में ढिशक्यांची भाषा चालते, धस यांचा आरोप। पंकजाताई चुकला, तुम्ही देशमुख कुटुंबियांची भेट घ्यायला हवी होती, सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर टीका। धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, वाल्मिक कराडचं 302 मध्ये नाव टाका आणि अटक करा, बीडमधील आक्रोश मोर्चातून आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी। सर्वपक्षीय आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे जावं, साडेसाती घालवावी, बीड प्रकरणावरून मनोज जरांगेंचं आवाहन। अजितदादा धमक असेल तर आता कार्यक्रम करा, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, संभाजीराजे छत्रपतींचं अजित पवारांना आवाहन। धनंजय मुंडेंना पालकमंत्री केल्यास बीडचं पालकत्व मी घेणार, दहशत चालणार नाही, संभाजीराजे छत्रपतींचा राज्य सरकारला इशारा। वाल्मिक कराडचा बिरहाटा उचला, तुम्हाला मिळत नसेल तर मी धरून आणतो, ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या दीपक केदार यांचा इशारा। 2 जानेवारीपर्यंत आरोपींना शिक्षा करा, अन्यथा उपोषण करणार, बजरंग सोनावणेंचा इशारा, धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, सोनावणेंची मागणी। 3 फरार आरोपींचा मर्डर होऊन बॉड्या सापडल्याचा दमानियांना फोन, कर्नाटकच्या बॉर्डरवर मर्डर झाल्याचं फोनवरील व्यक्तीने सांगितल्याचा दमानिया यांचा खळबळजनक दावा। 3 डेड बॉडी सापडल्या, पण काही खात्रीलायक माहिती नाही, अजून आपण ओपन नाही करायचं। आमच्याकडे मर्डर झाल्याची अधिकृत माहिती नाही, दमानियांच्या दाव्यावर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत पवत यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी राज्यभर मोर्चा काढणार, जरांगे आक्रमक, जिल्ह्यात मोर्चासाठी तयारीला लागण्याचंही आवाहन। सुरेश धस यांचा निषेध, त्यांनी जाहीर माफी मागावी, उद्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार, सुरेश धस यांच्यावर बोलताना प्राजक्त माळी भाऊक। मी माफी मागणार नाही, त्यांनी माझा निषेध केला असेल तर निषेध म्हणून आजपासून हास्य जत्रा पाहणं बंद, सुरेश धस यांची प्रतिक्रिया। उद्याचा मसाला रेडी ठेव, रुपाली पाटलांनी जितेंद्र आव्हाडांचे व्हॉट्सअप चॅट दाखवले तर फॉरवर्ड चॅट दाखवणं गुन्हा होऊ शकतो, हे रुपालीताईंना माहिती, आव्हाडांचं उत्तर। कल्याण अत्याचार प्रकरणात उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती, 30 दिवसात चार्जशीट दाखल करा, फडणवीसांच्या पोलिसांना सूचना। तिसरीही मुलगी झाल्याने संतापलेल्या पतीने पेट्रोल टाकून पत्नीला जिवंत जाळलं, परभणीच्या गंगाखेड रोड परिसरातील संतापजनक घटना। माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर दिल्लीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अनेक मोठ्या नेत्यांची उपस्थिती। राज्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी, जळगाव, नाशिकसह अमरावतीत पिकं जमीनदोस्त, हरभरा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।